भारतीय नौदलात तब्बल 15 वर्ष सेवा बजावलेले पाथर्डी तालुक्यातील निंबोडी गावचे रहिवासी असलेले नौदलाचे जवान गणेश ज्ञानदेव भापसे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आज पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथील चैताली मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी निंबोडी ग्रामस्थांसह तिसगाव, त्रिभुवनवाडी, देवराई, करडवाडी, घाटशिरस आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी जवान गणेश ज्ञानदेव भापसे यांचा असा काही सन्मान केला व अशी काही मिरवणूक काढली की भले भले थक्क झाले। विशेष म्हणजे यावेळी युवा नेते कुशलदादा भापसे यांनी स्वतः गाडी चालवत या मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। आणि परिसरातील आबाल वृद्ध मंडळींच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या आशीर्वादानं आपल्या निंबोडी गावामधून देशसेवेसाठी गेलेले माननीय श्रीयुत गणेशजी भापसे साहेब यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आणि निश्चितच देश सेवा करत असताना माझ्या या माता भगिनीने तसेच त्यांची पत्नी स्नेहलजी भापसे यांचंही सर्वांनी टाळे वाजवून खूप खूप अभिनंदन करायचे। परंतु देशाबद्दलची प्रेरणा, भावना, त्या सेनेबद्दलची असलेली आवड आणि घरातून असलेले संस्कार यामुळे दोघांचंही त्या ठिकाणी एका जणाचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं, गणेशचं नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं। गणेशच्या बाबतीतही त्या ठिकाणी उत्तम असं त्यांनी नेव्हीमध्ये काम केलं, कारण गुजरात पासून इकडे पश्चिम बंगालपर्यंत 3 कमांडमध्ये हे नौसेनेचं विभागलेलं हे आहे आणि सर्वात जास्त 7000 किलोमीटरचं देशाला संरक्षणाचं काम ही नेव्ही करते आणि त्याच्यामध्ये गणेशने उत्तम असं काम केलं। मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, निंबोडी मांडवे ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी गणेशला पुढील आयुष्यासाठी, या समाजाच्या सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। या सेवापूर्ती सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण श्रीराम महाराज मचे, युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले, पाथर्डी पंचायत समितीचे सदस्य सुभाषराव केकान, हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे सचिव कुशलदादा भापसे, युवा नेते रवी भापसे, अहिल्यानगर महानगरपालिकेचे विषय तज्ञ अरुण पालवे, जवखेडे गावचे सरपंच सचिन नेहुल, शिरापूर करडवाडीचे उपसरपंच नितीन लोमटे, जिंदगी फाउंडेशनचे संस्थापक विजय कारखेले,
बाबासाहेब राजळे, शिवाजीराव लवांडे, प्राचार्य संगीताताई भापसे, इंजिनियर प्रशांत शिदोरे पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसं पाहिलं तर फौजीच्या कुटुंबाचा त्याग खरंच खूप मोठा असतो. फौजी नाही, प्रत्येक जो बाहेर कामाला माणूस आहे, ज्यांची फॅमिली घरी आहे, त्याचा प्रत्येकाचा त्याग खूप मोठा असतो. प्रत्येकाचं समाजासाठी काही ना काही देणं असतं. तर आम्ही फौजी पत्नी घरी राहून देतो असं मी म्हणन. आमच्या आनंद शब्दात मांडण्यासारखा नाही आहे. आज या ठिकाणी सर्व निंबोडी, मांडवे ग्रामस्थ तसेच परिसरातील सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. असा कार्यक्रम मी कधी बघितला नव्हता, पण हा कार्यक्रम असं छानसा आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे, सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ आणि इथे जमलेले सर्व नातेवाईक मंडळींचा धन्यवाद देतो आणि आभार मानतो. सेवानिवृत्तीनंतर सांगायचं जर झालं तर जे तरुण मित्रमंडळी आणि जे पुढे भविष्यात भरती होण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना मार्गदर्शन करायचं आणि समाजासाठी काहीतरी चांगलं एखादं काम करण्याची इच्छा आहे. सेवानिवृत्तीनंतर भारतीय नौदलाचे जवान गणेश ज्ञानदेव भापसे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम खऱ्या अर्थाने कृतज्ञता सोहळा ठरला. या भव्यदिव्य सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे सध्या परिसरात जोरदार कौतुक सुरू आहे. चैताली मंगल कार्यालय देवरा येथून प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.